हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. अस्मी क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्हाला कळच आहे की मी काय बनवती आहे. आता ही सुंदर अशी कणशी मी बनवायला घेतलेली आहे. क्रोशेटची बनवलेली आहे आणि ही हातात घालायला देखील छान दिसते. त्याचप्रमाणे आपण केसांवरती माळ्यावरती पण खूप छान दिसते. तुम्ही आता बघितलंच आहे. आणि आता ही 2 लेअर मध्ये मी बनवलेली आहे. एक वरचा पिंक आणि खालचा डार्कर पिंक. आता क्रोशेटची असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मला इथे घेतलेले आहे मी ग्रीन कलरचं खालचा लेअर घेतलाय, जो रबर हँड हेअर बँड वरती येतो तो घेतला आहे. हेअर बँड मी घेतलेला आहे खालती आतमध्ये आणि म्हणजे तुम्ही पोनीवरती पण ही लावू शकाल. त्याचप्रमाणे डार्क पिंक कलरचा घेतलाय आणि हे मी लाईट पिंक घेतलेला आहे. आता हे 2 कलर मी मुद्दाम घेतले कारण तो लोटसचा फील यावा म्हणून. तुम्ही दुसरे 2 शेड्स पण करू शकता. त्याचप्रमाणे मी 3.5 नंबरचा हुक मी क्रोशाचा घेतलाय आणि अर्थातच कात्री घेतली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी ग्रीन कलरने सुरुवात करते, जे मला हेअर बँड वरती सुरुवात करायची आहे. आता ते सुरुवात करताना मी काय करते आहे, सगळ्यात सुरुवातीला आहे ना एक अशी स्लिप नॉट घेते आणि हेअर बँडला मी ती लावायला सुरुवात करते आहे. आता इथे मला फक्त हेअर बँड झाकण्यासाठी म्हणा किंवा त्याला मला आधार लावावा लागेल ना पुढचा, म्हणून मी ते हेअर बँड वरतीच मी करते आहे. आता मी ते फक्त सिंगल क्रोशा घेते आहे. आता तुमचं हेअर बँड वेगवेगळ्या साईजचं असू शकेल, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की 6च्या पटीमध्ये तुम्ही घ्या आणि एक सिंगल क्रोशा एक्स्ट्रा ठेवा हाताची, म्हणजे राहू देते एक म्हणून. तर 6च्या पटीत म्हणजे समजा तुमच्या आता इथे माझ्या 9 पाकळ्या झालेल्या आहेत, तर नमसक 54 म्हणजे मी इथे 55 सिंगल क्रोशा घेतलेले आहेत. आणि याच पद्धतीने तुम्ही देखील करा. माझ्या इथे 9 पाकळ्या झालेल्या आहेत. साधारणतः एका पाकीला आपल्याला 6 सिंगल क्रोशा लागतात ते. म्हणजे तुमचं हेअर बँड जर मोठं असेल तर तुमच्या पाकळ्या जास्त होतील, कारण तुमचे हे सिंगल क्रोशा जास्त होईल. फक्त घेताना मी मगाशी म्हटलं ते 6च्या पटीत घ्या, कारण एक पाकळी आपली 6 सिंगल क्रोशांनी बनलेली आहे. आणि मग त्याच्या पुढे असं करत करत आपल्या त्या पाकळ्या देखील वाढतील. आता आता मी हे करून घेते आणि हे गोलाकार पूर्ण सगळीकडे मी सिंगल क्रोशा टाकून घेतल्यानंतर सगळं पूर्ण रबर मी सिंगल क्रोशाने माझं भरतं तेवढ्या ह्याच्यामध्ये. आणि मग सगळ्यात शेवटी ना ते असं जरा गोल गोल पीळ बसल्यासारखं होतं सिंगल क्रोशा, तो जरा सरळ करून घ्या आणि बरोबर जो पहिला स्टिच आहे त्याच्यामधून तुम्ही स्लिप स्टिच घ्या. पहिला जो स्टिच आहे ना त्याच्यातून बरोबर तुम्ही स्लिप स्टिच घ्या. ते जरा गोल गोल झालेलं असं रबर असल्यामुळे हँड म्हणजे त्याच्यामधून बरोबर हे घ्या. हेअर बँड असल्यामुळे ते असं जरा गोल गोल हे होतं. एक चेन घेऊन मी कट करते आहे. हा थ्रेड ग्रीन कलरचा पार्ट माझा पूर्ण झाला. आता मी याच्यानंतर पाकळ्या बनवायला घेणार आहे. तर पाकळ्या बनवण्यासाठी आता नीट बघा, पाकळ्या बनवण्यासाठी काय होतं आहे, हे जे असं गोल 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 मी सगळं नीट करून घेते एकाच लाईन मध्ये, सो दॅट ते मला पुढे जाऊन त्रास होणार नाही. आता हा थ्रेड इथेच तुम्ही लपवला तरी देखील चालतं. बघा आता इथे काय होतं, इथे बरोबर बॅक लूप आणि फ्रंट लूप अशी चेन तुम्हाला मिळते सिंगल क्रोशा घेतल्यामुळे. आता आपलं इथे जे काम आहे ना, पहिली पिंक कलरचं जे आहे ना लाईट पिंक, ते मी फ्रंट लूप मध्ये काढते. बघा ते 2 लूप दिसतात ना तुम्हाला, त्याच्या पहिल्या लूप जे पहिल्याला फ्रंट लूप मधून काढणं असं म्हणतात. तर पहिल्या लूप मधून मी असं काढलं वरच्या लूप मधून आणि तिथेच माझं सगळं आता जे पिंक कलरच्या शेडचं काम आहे ना, हे सगळ्या वरच्या लूप वरती होणार आहे. इथे मी एक सिंगल क्रोशा घेतला आणि एक हाफ डबल क्रोशा घेतलेला आहे. मी फर्स्ट स्टिचलाच तशी सुरुवात केलेली आहे. सिंगल क्रोशा आणि हाफ डबल क्रोशा. त्याच्या पुढच्या बरोबर मी तुम्हाला म्हटलं फक्त फ्रंट लूप मध्ये काम होणार आहे. या फ्रंट लूप मध्ये परत पुढच्या याच्यामध्ये एक डबल क्रोशा. त्यानंतरची त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये बघा, आता हे नीट बघा 2 1 आणि त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये मी काय करते आहे, हा ट्रिपल क्रोशा घेते. 2दा गुंडाळलं, मग परत फ्रंट लूप मध्ये मी गेली आणि मग यार्न ओव्हर करून 2 स्टिच मधून एकदा काढायचं, परत यार्न ओव्हर करायची, 2 स्टिच मधून एकदा काढायची, परत यार्न ओव्हर करून 2 स्टिच मधून एकदा. हा झाला माझा ट्रिपल क्रोशा. मग 2 चेन घेतल्या, याला पिकॉट असं म्हणतात. आणि मग मी फर्स्ट 2 चेन घेतली होती. पहिली जी जिथून स्टार्ट केली होती तिथून स्लिप स्टिच घ्यायची, म्हणजे वर असं जरा टोक आल्यासारखं होतं आणि ते दिसायला देखील सुंदर दिसतं. परत हा हा मी ट्रिपल क्रोशा घेतला, 2दा गुंडाळायचं, यार्न ओव्हर करून 2दा 2 याच्यातून, परत यार्न ओव्हर करून 2 स्टिच मधून आणि यार्न ओव्हर करून 2 स्टिच मधून. आता त्यानंतर पुढच्या स्टिच मध्ये परत मी घेतला आहे डबल क्रोशा. हे सगळं फ्रंट याच्यामध्येच करायचं आहे. त्यानंतरच्या पुढच्या याच्यामध्ये हाफ डबल क्रोशा आणि तिथेच मी घेणार आहे सिंगल क्रोशा. आता ही झाली माझी एक पाकळी. आता पुढच्या याच्यामध्ये मी ही झाली स्लिप स्टिच घेतली. ही एक पाकळी माझी पूर्ण झालेली
आहे. अशा पद्धतीने माझी एक पाकळी पूर्ण झालेली आहे. आता मागची साईड बघा, बरोबर हे असं ती जी फ्रंट लूप मधून घेतल्यामुळे मागची साईड अशी पूर्ण सुटते राहते. त्याच्यामध्ये आपण हा पिंक कलरचा जो लेयर आहे ना नंतरचा, तो आपण घालणार आहे. आता त्याच्या पुढची पाकळी सुरुवात करायला घ्यायची. सेम असंच करायचं. फ्रंट लूप मधून पहिल्या याच्यातून एक सिंगल क्रोशा, त्याच स्टिच मध्ये हाफ डबल क्रोशा, त्यानंतर पुढच्या स्टिच मध्ये फ्रंट लूप मधूनच एक डबल क्रोशा, त्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यामधून एक ट्रिपल क्रोशा, फ्रंट लूप मधून सगळं फ्रंट लूप मध्ये करायचं आहे. हा लेअर पूर्ण फ्रंट लूप मध्ये होईल. मग त्यानंतर 2 चेन, मग फर्स्ट जिथून घेतली होती तिथूनच स्लिप स्टिच काढायची चेन अशा पद्धतीने. हा झाला पिकॉट. परत तिथे ट्रिपल क्रोशा दोनदा गुंडाळून घ्यायची, यानवर करून दोनातून एक, यानवर करून दोनातून एक, यानवर करून दोनातून एक. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये पुढच्या स्टिच मध्ये हाफ डबल क्रोशा आणि सिंगल क्रोशा, मुकाखांब झालं. परत ही झाली पार्टल कंप्लीट. मग स्लिप स्टिच. आता परत पुढच्या याच्यामध्ये सेम सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा एका स्टिच मध्ये, हे सगळं परत पूर्ण रिपीट होऊन आपण सगळ्यात शेवटी यायचं आहे. बघा हे मागची साईड सगळी तशी लाईनच्या लाईन अशी दिसते आपल्याला सुटलेली सरळ लाईन मध्ये. आता हे पूर्ण करून घ्यायचं, शेवटी यायचं आणि आल्यानंतरचं पुढचं आहे ते स्लिप नॉट घेऊन पिंक कलरचा थ्रेड कट करायचा. हे झाल्यानंतर स्लिप नॉट घ्यायचं. आता तुम्ही जशा मधल्या चेन्स घेतल्या असेल त्यानुसार तुम्हाला पाकळ्या मिळतील. आता मी इथे कट करते. आता मी एवढ्याच सिंगल क्रोशा घेतले होते त्या याच्यामध्ये माझ्या रबरला तेवढे बाद झाले हँड हेअर बँडला, म्हणून तेवढे मी हे केलेले आहे. माझ्या पाकळ्या म्हणून एवढ्या झाल्या. मी 57 स्टिचेस घेतले, 57 सिंगल क्रोशा घेतल्या. आता मी हे दोन्ही थ्रेड लपवून टाकते, आतमधल्या साईडला घालून टाकते दोन्ही पण थ्रेड आणि कट करते आहे. हे बघा कट केल्यानंतर सगळं हे असं दिसतं. दिसायला खूप सुंदर दिसतं आहे. एवढंच जरी लावलं तरी देखील चालतं. दुसऱ्या कुठल्या तरी फुलाचं बनवायचं असेल तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल सनफ्लॉवर करायचं असेल तर आतमध्ये ब्राऊन घ्या, वरती येलो कलर घ्या, झालं तुमचं सनफ्लॉवर. आता मी लोटस करून दाखवते दुसरी पाकळी पण याच्यामध्ये, म्हणून हे होणार आहे. कमळाचं फुलाचा फील येतो त्याला. आता दुसऱ्या पाकळीसाठी मी काय घेतलेलं आहे, पिंक कलरचा थ्रेड घेतलाय, डार्क पिंक कलरचा थ्रेड घेतला. इथे पण मी स्लिप नॉट घेतली. पण आता इथे बघा मी लावताना काय करते, याच्या बरोबर मध्यावरती मी हा पिंक कलरचा थ्रेड लावते, सो दॅट ती जी पाकळी आहे ना, 2 पिंक कलरच्या पाकळ्यांच्या मध्ये ती डार्क पिंक कलरची पाकळी येईल, मागची पाकळी. आता तिथे पण मी काय केलेलं आहे, आता हे अशा बरोबर मध्यभागी मी हा पिंक कलरचा थ्रेड असा लावून घेते आहे, म्हणजे सुरू करताना आपण जो पिंक कलरचा थ्रेड घेतला तो. आता हे सगळं बॅक लूप मध्ये माझं काम होणार आहे. हे पिंक कलरचं जे आहे, बेबी पिंक कलरचं, ते आतमधल्या साईडला घाला आणि मागच्या बरोबर याच्यामध्येच बरोबर ती घ्यायची आहे बॅक लूप मध्ये. बॅक लूप मध्ये गेल्यानंतर मध्यभागी घ्यायचा म्हणजे तो पिंक कलरचा थ्रेड आणि सेम सुरुवात करायची आहे. सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा एका याच्यातच घालायचा आहे पहिल्या स्टिच मध्ये. त्यानंतर दुसऱ्या स्टिच मध्ये फक्त काय होणार आहे, इथे आपण काय करतो, एका याच्यामध्ये 2 डबल क्रोशा घेतो आहे. म्हणजे पहिल्या पिंकला आपण काय केलं होतं की एकच डबल क्रोशा घेतला होता, इथे 2 डबल क्रोशा फक्त वाढवले आहेत. आता बघायचं बरोबर मध्यभागाला तिथे आपण काय करतो आहे बघा, पुढच्याचा मध्यभागाला आणि इथे याचा मोठी पाकळीचा मधला भाग येईल खालच्या पाकळीचा. परत ते ट्रिपल क्रोशा, त्यानंतर पिकॉट, म्हणजे जी 2 चेन घ्यायच्या, 1 2 आणि 3. इथे मी 3 चेन घेते आहे. 3 चेनचा इथे पिकॉट घेते आहे मी. पहिल्याला मी 2 चेनचा पिकॉट घेतलेला होता, इथे मी 3 चेनचा घेते. परत तिथे ट्रिपल क्रोशा. मग त्यानंतर परत पुढच्या याच्यामध्ये 2 डबल क्रोशा. पहिल्या पाकळीला मी एकच डबल क्रोशा घेतला होता, दुसऱ्या पाकळीला मी 2 डबल क्रोशा घेते आहे. बाकी सगळं सेम आहे आणि पिकॉट चेंज होतो आहे. परत झालं हे दोन्ही डबल क्रोशा, त्यानंतरचं आहे सॉरी इथे डबल क्रोशा, त्यानंतर 2 डबल क्रोशा, नंतर हाफ डबल क्रोशा आणि ही सिंगल क्रोशा आणि परत स्लिप स्टिच. ही झाली माझी पहिली पाकळी. सेमच होतं बघा, बरोबर दोघांच्या मध्ये हा मधला भाग येतो आहे. अशा पद्धतीने हा गोल पूर्ण करून घ्यायचा आहे. फक्त पिकॉट चेंज होतो, 2 चेनच्या ऐवजी 3 चेनचा होतो आणि एक डबल क्रोशा घेतला होता, इथे आपण एकाच ह्याच्यातून 2 डबल क्रोशा घेतो आहे. अशा पद्धतीने हे मी पूर्ण
केलेला आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर फक्त हा स्लिप स्टिच घेऊन एक चेन घ्या आणि क्लोज करा. स्लिप स्टिच घ्यायची त्या पहिल्या ह्याच्यातून एक चेन घ्यायची आणि क्लोज करून कट करून टाकायचा थ्रेड आणि क्लोज करायचा. आणि क्रोशाच्या ह्या सगळ्या आयटम्समध्ये हा थ्रेड लपवायचा आतल्या मागच्या साईडने जरा आत घालून लपवून टाकायचा. आणि मग नंतर थ्रेड कट करा. ग्लूगनने चिटकवलं तरी देखील चालेल. हे बघा आता हे तयार झालेलं आहे. हे मी फक्त नीट ठेवते, मांडते. मागची बाजू ही अशी दिसते आणि याला छान दोन्ही साईडने असं थोडीशी इस्त्री फिरवली तरी सुंदर दिसेल. आणि पुढच्या साईडने बघा हे असं दिसतं आहे. खूप सुंदर दिसतं, दिसायला हे खूप सुंदर दिसतं आणि केसांवरती तर अगदीच छानच दिसतं. तर आता हे तुम्ही नक्की करून बघा. आणि मैत्रिणींनो, प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन तुम्हाला आयडियाज आवडत असतील तर ज्यांना क्रोशा येत असेल त्यांच्यासोबत शेअर करा, सो दॅट त्यांनाही छान छान ह्या वस्तू करायला आवडेल. याचा बिझनेस सध्या हेअर ॲक्सेसरीज खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर हे नक्की करून बघा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. ज्या सगळ्या जणी मला सपोर्ट करतात आहे त्यांच्यासाठी खूप बिग थँक्यू सो मच.